दोन मुलांची आई माहेरी जाते सांगून निघाली. पतीला दिसली हॉटेलमध्ये विवस्त्र एकटीच. असं धक्कादायक घटनेने खळबळ. अखेर असा कोणता क्षण आला की एका पतीचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं आणि त्याने जे पाहिलं त्यानंतर त्याने पत्नीला कायमचं सोडून देण्याचा निर्णय का घेतला? या घटनेमागचं सत्य नेमकं काय आहे? शेवटपर्यंत पहा, कारण या कथेचा शेवट तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल. प्रत्येक संसाराचा पाया विश्वासावर उभा असतो, पण जेव्हा विश्वास डळमळायला लागतो तेव्हा माणूस स्वतःच्या डोळ्यांवरही विश्वास ठेवू शकत नाही. अनेकदा काही गोष्टी केवळ गैरसमज असतात, तर काही वेळा संशयाचं रूपांतर वास्तवात होतं. अशीच एक घटना उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे समोर आल्याचा दावा केला जातोय. या घटनेने स्थानिक परिसरात मोठी चर्चा रंगली. मात्र नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत सोबत राहा. या कुटुंबात सर्व काही वरवर पाहता सुरळीत होतं. पती, पत्नी आणि त्यांची 2 मुलं. बाहेरून पाहिलं तर एक सामान्य आणि आनंदी कुटुंब, पण घराच्या 4 भिंतींमध्ये काहीतरी बदलत असल्याची जाणीव पतीला बराच काळ होत होती. पत्नीच्या वागण्यात आलेला बदल, फोनवर वाढलेला वेळ, अचानक बाहेर जाण्याची कारणं आणि काही प्रश्नांना टाळलेली उत्तरं, हे सगळं त्याच्या मनात शंकेचं बीज पेरत होतं. सुरुवातीला त्याने स्वतःला समजावलं, कदाचित आपण जास्त विचार करत आहोत असं त्याला वाटलं, कारण कोणताही पती आपल्या संसाराबद्दल इतका वाईट विचार करायला तयार नसतो. पण दिवसागणिक काही गोष्टी अधिक विचित्र वाटू लागल्या. पत्नी वारंवार माहेरी जाण्याचं कारण सांगू लागली आणि प्रत्येक वेळी तिचं वागणं आधीपेक्षा वेगळं दिसू लागलं. एक दिवस सकाळी तिने पुन्हा माहेरी जातो असं सांगितलं. घरातील कामं आटोपली, मुलांकडे पाहिलं आणि नेहमीप्रमाणे बाहेर पडली. पण त्या दिवशी पतीने एक वेगळाच निर्णय घेतला. यावेळी तो शांत बसणारा नव्हता. तिने नेमकं कुठे ती जाते हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं असं त्याने ठरवलं. पत्नीला कोणताही संशय येऊ नये म्हणून तो काही अंतर ठेवून तिच्या मागे निघाला. प्रत्येक वळणावर त्याचं हृदय धडधडत होतं. कदाचित ती खरंच माहेरी जात असेल, कदाचित आपला संशय चुकीचा असेल, अशी आशा तो मनात जपून होता. पण पुढे जे घडलं त्याने त्या आशेची दोरी हळूहळू सुटत गेली. ती ज्या दिशेने जात होती ती माहेराची वाट नव्हती. पतीच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली. ती एका वेगळ्याच भागात पोहोचली. आजूबाजूला पाहत ती एका इमारतीसमोर थांबली. पती काही अंतरावरून हे सगळं पाहत होता. अजूनही त्याला विश्वास बसत नव्हता. त्याने त्या इमारतीकडे नीट पाहिलं. ती एक हॉटेल होती. पत्नी आत गेली. काही क्षण तो स्तब्ध उभा राहिला. आता काय करायचं? आत जावं की नाही? जर आपण चुकीचं समजत असू तर? पण मनातील अस्वस्थता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने काही वेळ थांबून हॉटेलमध्ये प्रवेश केला. रिसेप्शन, कॉरिडॉर आणि बंद दरवाजे, प्रत्येक पावलागणी त्याचा श्वास वाढत होता. त्याला फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची होती, पत्नी इथे का आली होती? तो शांतपणे चौकशी करत पुढे सरकत राहिला. काही माहिती मिळाल्यानंतर त्याची पावलं एका खोलीकडे वळली. त्या खोलीच्या दरवाजासमोर उभा राहिल्यानंतर त्याच्या मनात असंख्य विचार सुरू झाले. हा दरवाजा उघडल्यानंतर आयुष्य पूर्वीसारखं राहील का? क्षणभर त्याने स्वतःला सावरलं. मग दरवाजावर टकटक केली. आत काही हालचाल झाली. काही सेकंद शांतता होती. त्या काही सेकंदांनीच त्याच्यासाठी जणू अनेक वर्षांचा प्रवास केला. शेवटी दरवाजा उघडला गेला आणि पतीसमोर जे दृश्य आलं त्याने त्याचा विश्वास, संसार आणि आयुष्य एका क्षणात हादरलं. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आवाज ऐकून हॉटेलमधील इतर लोकही बाहेर आले. काही क्षणातच तिथे मोठी गर्दी झाली. वातावरण तणावपूर्ण बनलं. पतीचा संतापणावर झाला. गोंधळ वाढत असल्याचं पाहून पोलिसांना माहिती देण्यात आली. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न केला, पण त्या क्षणी पती कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्यासाठी त्या क्षणाने सर्व काही बदललं होतं. आजूबाजूला उभे असलेले लोकही वेगवेगळे तर्क लावत होते. नेमकं काय घडलं होतं? किती दिवसांपासून हे सुरू होतं? अशा अनेक चर्चा सुरू झाल्या. दरम्यान पत्नीने स्वतःची बाजू मांडण्याचाही प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. मात्र त्या क्षणी पतीचा विश्वास पूर्णपणे तुटला होता. दोघांमध्ये मोठा वाद झाला. पोलिसांनी वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला, पण भावना इतक्या तीव्र झाल्या होत्या की कोणाचंही बोलणं परिणामकारक ठरत नव्हतं. पतीने स्पष्ट शब्दात सांगितलं की आता तो पत्नीसोबत घरी जाणार नाही. त्याच्यासाठी हा संबंध संपल्यासारखाच होता. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली. सोशल मीडियावरही विविध दावे आणि प्रतिक्रिया दिसू लागल्या. मात्र पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणात त्या वेळेपर्यंत कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नव्हती, अशी माहिती समोर आली. संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक परिणाम झाला तो 2 निष्पाप मुलांवर. मोठ्यांच्या निर्णयांची किंमत अनेकदा मुलांना चुकवावी लागते. विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा पूर्वीसारखा जोडणं अत्यंत कठीण असतं. म्हणून कोणत्याही नात्यात संवाद आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता, दरवाजामागे पतीने नेमकं काय पाहिलं होतं? अखेर हळूहळू सत्य समोर आलं. पतीने पत्नीचा पाठलाग करत हल्द्वानीमधील एका हॉटेलपर्यंत पोहोचल्याचा दावा केला. तिथे त्याला पत्नी एका खोलीत आढळली आणि त्यानंतर मोठा गोंधळ उडाला. सोशल मीडियावरील दाव्यानुसार त्याने पत्नीला विवस्त्र अवस्थेत पाहिल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याने पत्नीसोबत राहण्यास नकार दिला. या घटनेबाबत अनेक दावे सोशल मीडियावर व्हायरल झाले असले तरी अधिकृत स्तरावर सर्व आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे अशा घटनांकडे तथ्य पडताळून पाहणं आणि अप्रमाणित दावे पुढे न पसरवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.